अशा आयुष्याचा विनियोग जमला पाहिजे. संसार, मग महाराजांनाच विचारलं, महाराज आम्ही संसार कसा करावा? महाराजांनी सांगितलं, पोटा पुरते काम. काम म्हणजे संसार, काम म्हणजे संसार कसा करावा? हा थोडं माझ्याकडे बघ. संसार कसा करावा? पोटा पुरता. असे पोटले वाढून नाही द्यायचे. पोट नाही तर काही काहीचे पोट वाढतच वाढतच वाढतच. त्याच्या पोटात तुम्ही काही टाका. विश्वातले कोणते फंड टाका, पोट भरायले का? भरतेत का पोट? म्हणून संसार करत असताना कसा केला पाहिजे? आवश्यकतेपुरत, जितका आपल्याला आवश्यकता. कारण राहत नाही या संसारामध्ये. फलकट तो संसार, फलकट तो संसार, फलकट तो संसार, फलकट तो संसार. येथे सार भगवंत, 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 येथे सार भगवंत. फलकट संसार, तेथे सारे भगवंत, तेथे सारे भगवंत, तेथे सारे भगवंत. येथे सारे भगवंत, येथे सारे भगवंत, येथे सारे भगवंत. संसार आवश्यकतेपुरता का करायचा? कारण संसार फलकट आहे. फलकट नाही, हलकट आहे. संसार कसा आहे? हलकट आहे, फलकट आहे, खोटा आहे. इथं काहीच राहत नाही. तुम्ही काही करून बघा. ह्या भारतामध्ये सोन्याचा धूर निघायचा म्हणते. पहिला काय निघायचा? सोन्याचा धूर. पहिला या भारताला सोने की चिडिया म्हणायची. काय याच्यात किती सोनं होतं माहिती? 5000 वर्षापूर्वीचा जर विचार केला, हे सगळे घर सोन्याचे होते. भगवान कृष्णाचे किती बायका होत्या सांगा बरं माता भगिनी? किती होत्या? 16,000. किती? 108. बघा त्याचे बंगले कसे होते तुम्हाला सांगून देतो. पहिले बघा कसे होते. सोन्याचे बंगले होते. रुक्मिणीचा बंगला कसा होता माहितीये? इथं दरवाजा कुठं? उपळाईमध्ये पूर्वेचा दरवाजा, तर पश्चिमेचा दरवाजा पुण्यामध्ये. कसं घर होतं? सोन्याचं घर. पूर्वेचा दरवाजा कुठं? उपळाईमध्ये. तर पश्चिमेचा दरवाजा कुठं? पुण्यामध्ये. मातीचा सिमेंटचा नाही, कशाचा? सोन्याचा. आता रुक्मिणीनं जर तिच्या बंगल्याला फेर फटका मारायचा म्हटल्यावर किती दिवस लागेल बरं? सगळ्या बंगल्याला किती दिवस लागेल? किती दिवस लागेल? जर गाडीमध्ये बसली रुक्मिणी फॉर्च्युनर मध्ये, आणि जर त्या दरवाजात जायचं ठरलं किती दिवस लागेल तिला? दिवस काय, फॉर्च्युनर मध्ये बसली ती 1 दिवस लागल, है का नाही? कसा होता? पूर्ण सोन्याचा. आणि जसा रुक्मिणीचं का जावाच लय अवघड राहतं, तसंच सत्यभामेचा, तसाच त्या ठिकाणी सगळ्याचा. मला सांगा, इतके मोठे सोन्याचे बंगले होते, आहे का आता? किती सोनं असेल ते? काही क्विंटल सोनं होतं, काही टन कोणाकडे? त्यांच्याकडे होतं. आता राहिलं सोनं? राहिलं का? आपल्याकडे किती किलो सोनं असेल तुमच्या प्रत्येकीकडे? पर सोनं काय किलो आहे सध्या? सोनं काय किलो आहे?
बाई इतकं प्रेम आहे सोन्यावरचं, सोन्याचे भावही माहित पाहिजे ना. विठ्ठल विठ्ठल. काही टन काही क्विंटल सोनं होतं, राहिलं का? का नाही राहिलं? कारण फलकट तो संसार कसा आहे, फलट आहे. इथं काहीच राहत नाही. इथं काय राहतं माहितीये का? तुम्ही केलेला कर्मयोग, तुम्ही जे पवित्र देवाचं चिंतन केलं. कारण इतके वर्ष झाले ज्ञानोबाराय तुकोबाराय यांना, सगळ्या संतांना, आज बी त्यांच्या नावाने मोठाल्या दिंड्या, किती मोठाल्या समाज चालतो. आज बी ज्ञानोबारायच्या सोबत भजन करतात. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. समाज भजन करतं पण नाही. ही संपत्ती महत्वाची. साधूची संपत्ती दिसत नसती, ती टॅक्सेशन मध्ये येत नाही. तिचा अभिनय दोन पद्धतीने होतो, एक तर आशीर्वादाच्या माध्यमातून, नाही तर शापाच्या माध्यमातून. विठ्ठल विठ्ठल. म्हणून या संसारामध्ये जीवन जगत असताना आयुष आरामासाठी नुसतं जीवन जगू नका. ज्या लोकांनी गायीचा आदर नाही केला, देवाचा आदर नाही केला, संतावर विश्वास नाही ठेवला, वेदावर विश्वास नाही ठेवला, त्यांची बघा काय हाल चालू आहे सध्या. सध्या बघा त्यांची काय हाल चालू आहे. आपल्याला भीती आहे का कोणाची? आपण असं म्हणतो का आपल्यावर बॉम्ब पडल, त्याच्यावर कधी बॉम्ब पडल लक्षात बी येणार नाही. सगळे ते आपसामध्ये कलह झंझट हे सगळे चालू आहे. त्यांच्याकडे संपत्ती आहे, ते म्हणतात ते देश कोणता नंबर 1चा अर्थव्यवस्था आहे, अमुक आहे तमुक आहे. अरे किती बी अर्थव्यवस्था राहू दे, किती नंबर 1ची राहू दे, पण संपत्ती सोबत जर संस्कृती नसल, या दोन्ही गोष्टीचा समन्वय जर नसल, तर तुमचा नाश व्हायला वेळ लागणार नाही. आज त्या लोकाला सगळ्यात मोठाले श्रीमंत देश मानल्या जातात, कारण ते विकसित म्हणतात. आणि विकासाचे सूत्र काय माहितीये का? त्यांच्याकडे बॉम्ब आहे, बॉम्ब. विकसित कोण येते? अणुबॉम्ब आहे. ते माणसाला खतम करण्यासाठी त्यांनी निर्माण केले. म्हणजे ज्यांच्याकडे माणसाला खतम करण्याचे बॉम्ब आहे, ते देश काय विकसित आहे. हे विकासाचं हे स्वरूप आहे, ही परिभाषा आहे का? विठ्ठल विठ्ठल. रूपवाहतालोचनी सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, साजनी सुख झाले हो साजनी. विठ्ठल बरवा हा माधव बरवा, विठ्ठल बरवा हा माधव बरवा. बहुत सुखताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी, म्हणून विठ्ठल आवडी, आवडी म्हणून विठ्ठल आवडी. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर. बाप रखुमा देवी वर, बाप रखुमा देवी वर, देवी वर दोहा विठ्ठल बरवा, दोहा विठ्ठल बरवा. हरे जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, हरे जय जय राम. पोटा पुरते काम परियागत्य तोरा, परियागत्य तोरा, परियागत्य तोरा. पोटा पुरते काम परियागत्य तोरा, परियागत्य तोरा, परियागत्य तोरा. पोटा पुरते काम परियागत्य तोरा, परियागत्य तोरा, परियागत्य तोरा. पोटा पुरते काम परियागत्य तोरा, परियागत्य तोरा, परियागत्य तोरा. कारण ते हेची करी, कारण ते हेची हेची करी, कारण ते हेची करी, हेची करी. चित्ती पांडुरंग धरी, चित्ती पांडुरंग धरी, चित्ती पांडुरंग
थोडे देवाची ते सेवा थोडे देवाची ते सेवा कारण ते हेची करी कारण ते हेची करी कारण ते हेची करी कारण ते हेची खरी कारण ते हेची करी चित्ती पांडुरंग धरी चित्ती पांडुरंग धरी चित्ती पांडुरंग धरी कारण ते हेची खरी चित्ती पांडुरंग धरी ते पांडुरंग धरी चित्ती पांडुरंग धरी तुका म्हणे बोळू बुद्धी वेचोनी सकळ बुद्धी वेचोनी सकळ बुद्धी वेचोनी सकळ तुका मने बळ बुद्धी वेचोनी सकळ बुद्धी वेचोनी सकळ बुद्धी वेचोनी सकळ कारण ते हेची करी कारण ते हेची करी ते हेची करी कारण ते हेची खरी कारण ते हेची करी चित्ती पांडुरंग चित्ती पांडुरंग धरी 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 ठोकमाई बाबा हरिभक्त पारायण सचिन महाराज वेताळ आणि हरिभक्त पारायण दत्ता महाराज मुळशीकर. पोटा पुरते काम 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 परी अगत्य तो राम परी अगत्य तो राम कारण हेची करी कारण ते हेची करी परी आगते चोरोना परियागते चोरोना कारण ते हेची करा ताळ दे ते करा पोटा पुरत चित पांडुरंग धरे
धनी सानी मधनी सा धनी धनी प म रे ग प रे ग रे नि रे सा नि रे ग म प म ग म धनि सानि 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 धनि रे ग रे नि सानि धनि रे ध ध सा चित्ती पांडु रंग चित्ती पांडुरंग पांडुरंग धरी चित्ती पांडुरंग पांडुरंग चित्ती पांडु चित्ती पांडुरंग धरी चित्ती पांडुरंग धरी कारण ते हे चिखरी कारण ते हे विठ्ठल 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 विठ्ठली गोवर्धन हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जोग महाराज की रामचंद्र भगवान की जोग कृष्ण भगवान की हनुमान जी महाराज की पार्वती पत शिव हर हर महादेव पोटापुरते काम पोटापुरते काम परी अगत्य तो राम कारण ते हेची करी चित्ती पांडुरंग धरी प्रारब्धी हेवा जोडी देवाची ती सेवा कारण ते हेची करी चित्ती पांडुरंग धरी
तुका म्हणे बळ, तुका म्हणे बळ बुद्धी वेचोनी सकळ, कारण ते हेची करी चित्ती पांडुरंग धरी, चित्ती पांडुरंग धरी. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. उसरे चरण संतांची या, उसरे चरण संतांची या, त्याच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. करे चरण संतांची आस, करे चरण संतांची आस, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. पांडुरंग करू प्रथम नमन, तुझे चरण संतांची आस, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुकाराम. पांडुरंग करू प्रथम नमन, तुझे चरण संतांची आस, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुकाराम. अलंकापुरी रम्य शुमासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादि देवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई, नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मस्तक माझा पाया, मस्तक पायावरी, मस्तक पायावरी. यार करी संतांच्या, यावर 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 करी. मस्तक हे पायावरी, यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या. मस्तक हे पायावरी, यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या. श्री संताची माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत पोटा पुरते काम. परी अगत्य तो राम, कारण ते हेची करी चित्ती पांडुरंग धरी, चित्ती पांडुरंग धरी. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी संकीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग दीनवत्सल दयाशुंधो करुणामंत वैराग्य मार्तंड श्री तुकोबराय यांचा हा चार चरणी उपदेशपर प्रकरणातला अभंग आहे. या अभंगातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय जीवन जगण्याचं सूत्र सांगत आहे. काय की ज्या सूत्राची आपणा सर्वांना अत्यंत आवश्यकता आहे. महाराज या अभंगातून अनेक गोष्टी सांगत आहे. आपण सर्व संसार करत आहोत, मग तो संसार कशा पद्धतीनं केला पाहिजे, परमार्थ कशा पद्धतीनं केला पाहिजे, जीवन जगत असताना कोणते कोणते सूत्र धारण केले पाहिजे की ज्या सूत्राकडे पाहून भगवान पंढरीनाथ आपल्यावर प्रसन्न होईल.
म्हणून संसाराच्या संदर्भात महाराज बोलत आहे. संसार कसा करावा सांगतात, पोटापुरते काम. काम म्हणजे संसार. आवश्यकतेपुरता संसार केला पाहिजे. जितक्या गोष्टीची अत्यंत आवश्यकता आहे तितक्याच गोष्टीचा संसार करावा आणि उरलेला सर्व वेळ परी अगत्य तो राम, राहिलेला सगळा वेळ देवाच्या चिंतनात घातला पाहिजे. भगवान पंढरीनाथच्या भक्तीत ओतला पाहिजे. रामचंद्र प्रभूच्या भक्तीत ओतला पाहिजे. मग ती भक्ती कशी करावी? भगवान पंढरीनाथ प्रसन्न व्हावं यासाठी काय सूत्र आणि कोणतं साधन करावं? त्या साधनाचं सूत्र दुसऱ्या चरणात सांगत आहे. कारण ती हिची करी चित्ती पांडुरंग धरी. आपल्या अंतःकरणात भगवान पंढरीनाथाला धारण करावं, मुखाने त्याचं चिंतन करावं. ही त्या साधनाचं स्वरूप आहे. असं काही जीवन उपयोगी काही सूत्र सांगणारा अभंग आहे. विठाल काही गोष्टी आम्ही समजून घेणार आहे. थोडं आवाज व्यवस्थित करा. 2 शब्दाचा परिहार अत्यंत अगत्याचा आहे. मर्यादित पिढीमध्ये आपण चिंतन करणार आहोत. भगवान पंढरीनाथाच्या असीम कृपेने सकल संतभूषण कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती सम्राट मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय, वैराग्य मार्तंड श्री तुकोबराय. हा असं याच्यात आवाज आला पाहिजे. बरोबर. इथं समोर, माझ्या समोर सद्गुरु जोग महाराज नाथ माबा आदी आदी आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान, की जे समग्र संप्रदायामध्ये एक मोठा परिवार, मोठा सन्मान, की ज्यांनी अनेक त्यांच्या पिढ्याना पिढ्या तप केल्या देवाची आणि साक्षात पंढरीनाथाचा साक्षात्कार ज्यांनी करून घेतला, असे सर्व उभ्या संप्रदायाचे श्रद्धास्थान गुरुदेव भगवान मानकोजी बाबा असतील, गुरुदेव भगवान प्रभाकर दादा बोधले बाबा असतील, आणि त्यांच्याच तालमीमध्ये की जे आज समग्र महाराष्ट्रभर फिरत आहे असे श्री सद्गुरू जयवंत बाबा असतील, आणि त्यांच्या तुलनेचे जितके महापुरुष या पंचकृषी त्या गावात सगळीकडेच, या सर्वच महापुरुषांच्या आशीर्वादाने गावकऱ्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आपल्या सर्वांची तनमन धनाची सेवा या ठिकाणी आहेच. आणि सर्वांच्या प्रसन्न उपस्थितीमध्ये आज अभंगवाणी यूट्यूब चॅनल, बरोबर आहे ना? हां, तर हे सर्व आज महाराष्ट्रभर आपल्या गावचा सप्ताह काय आपण सर्व याच्यात दिसणार आहे. म्हणून आपण व्यवस्थित दिसलो पाहिजे, नाही तर चर्चा करताना हे करताना नाही आलं पाहिजे त्याच्यामध्ये. विठाल विठाल मला असं वाटतं तिथं खाली जागा आहे ना, काय भारत पाकिस्तान फाळणी झाल्यासारखी, कसं असं इकडं तिकडं, तर असं समोर येऊन बसावं आनंदात. काय म्हणजे तुम्ही समोर बसलो, आम्ही इतक्या दुरून आलो, तुमच्याशी कीर्तन सांगायला नाही आलो, तुमच्याशी काही प्रश्न विचारण्यासाठी आणि तुमच्या सोबत प्रेमाने संवाद करण्यासाठी मी इथं आलो. विठाल विठाल कारण सप्ताह म्हणजे उत्सव असतो. काय उत्सव कशासाठी असतो? आपल्या जीवनामध्ये उत्सव आनंद देण्यासाठी येत असतो. काय हे संसाराची ओढताण धावपळ हे तर वर्षभर चालूच राहते की हो. हे सगळ्या गोष्टी करून आपलं अंतकरण मलिन होऊन जातं. काय जे नाही पाहिलं ते पाहिलं आपण, शास्त्राने जी गोष्ट पाहायला नाही सांगितली ती पाहिली वर्षभर,
जे ऐकायला नाही सांगितलं ते ऐकलंय, जे बोलायला नाही सांगितलं ती बडबड आपण केली, जिकडं जायला नाही सांगितलं तिकडं आपण गेलो. म्हणजे सगळ्या गोष्टीनं काय होतं, आपलं अंतःकरण मलिन होतं, आपलं जीवन मलिन होतं. आणि त्या मलिन अंतःकरणाला प्रसन्न करण्यासाठी, पवित्र करण्यासाठी, की जोपर्यंत ते अंतःकरण शुद्ध पवित्र होणार नाही तोपर्यंत तो भगवान आपल्या हृदयामध्ये त्याच्या संदर्भात ज्ञान प्रगट होऊ शकत नाही, त्याच्या संदर्भात भक्ती प्रगट होऊ शकत नाही, त्याच्या संदर्भात कृतज्ञता भक्ती प्रगट होऊ शकत नाही. याच्यासाठी उत्सव असते. विठाल विठाल तसं भजन कीर्तन चिंतन हे काही 50-60च्या नंतर करण्याचे साधन नाही बरं का. काय भजन चिंतन कीर्तन हे कथा ऐकणं, सगळ्या गोष्टी करणं हे तारुण्य अवस्थेमध्ये करण्याचे साधन आहे. काय एक काही पद संतांचे बी याच्या संदर्भात पुष्कळ उपदेश आहे, पण मी 2-3 पद म्हणून दाखवतो, फक्त तुम्ही वाजवली पाहिजे तशी. भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है. भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है. भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है. भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है. मनुष्याने एकदम गुप्ती टाळ हळू. भजन चिंतन कीर्तन कथा सत्संग या सगळ्या गोष्टी तारुण्य अवस्थेमध्ये केल्या पाहिजे. तरुण अवस्थेमध्ये कथा ऐकली पाहिजे, संतांचं चरित्र ऐकलं पाहिजे, देवाची कथा ऐकली पाहिजे, कारण तीच कथा तेच चिंतन आपलं अंतःकरण पवित्र करणारी आहे. आणि या सगळ्या गोष्टी कधी ऐकल्या पाहिजे, तरुण अवस्थेमध्ये ऐकल्या पाहिजे. कारण एकदा की तारुण्य संपलं मग इंद्रियाची लोड सेडिंग होऊन जाते. काय इंद्रियाची जरा आवाज द्या, हे पुढच्या साऊंड मध्ये आवाज आला पाहिजे माझा एकदम. राम त्या थोडा आवाज द्या. राम या सगळ्या गोष्टी तरुण अवस्थेमध्ये गेल्या पाहिजे. नाहीतर एकदा का श्रवण इंद्रियाची लोड सेडिंग झाली, बाबा काय सांगतो लक्षात येत नाही. कान से बहिरे हो जाओगे, कान से बहिरे हो जाओगे, कान से बहिरे हो जाओगे, कान से बहिरे हो जाओगे. कथा तुम सुन नहीं पाओगे, कथा तुम सुन नहीं पाओगे, कथा तुम सुन नहीं पाओगे, कथा तुम सुन नहीं पाओगे. कथा तुम सुनो, कथा तुम सुनो, कथा सुन मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा. भजन मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा. भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है. काय ही अशीच सगळी संगती इंद्रियासोबत लावून आग से अंधे हो जाओ, आग से अंधे. आज आम्ही इकडे आलो, भगवान पंढरीनाथाच्या दर्शनाला गेलो. म्हणजे ह्या कीर्तन सेवेने बरेच कामं झाली. सर्वात विशिष्ट काम काय झालं की समग्र ब्रह्मांडाचं आराध्य दैवत जो पंढरीनाथ आहे, एकदा का वैन वर्षातून त्याचं दर्शन केलं पाहिजे. आम्ही तर महिन्यातून जातो. त्या पंढरीनाथाचं दर्शन झालं. कशाने झालं? डोळ्याने. पण ते डोळे जर एकदा लोड सेडिंग झाले वयाच्या मग ते देवाचं दर्शन बी आपण करू शकत नाही. आग से अंधे हो जाओ. काय आग से अंधे हो जाओगे, दरस तुम कर नहीं पाओगे. दरस तुम करो, दरस तुम करो, दरस कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी कधी केल्या पाहिजे? जवानीत केल्या पाहिजे. भक्ती चिंतन कथा हे तारुण्य अवस्थेमध्ये करण्याची साधना आहे. विठाल पण जरी गोष्टी सगळ्या आहे, मर्यादित वेळेमध्ये आपल्याला चिंतन बी करायचं आहे. मोठ्या आनंदात गाव उफळाई, बरोबर आहे, उपलाई ठोंगे, बरोबर आहे गावाचं नाव. या गावामध्ये गेल्या अनेक दिवसापासून आणि अनेक वर्षापासून
काय 12-2-24 म्हणजे जवळजवळ 2.5 तर पूर्ण झालं या उत्सवाला. ज्यांनी बी या उत्सवाचा आरंभ केला असेल त्या आरंभश्वरासाठी एकदा जोरदार टाळ्या वाज. ते तुमच्यावर वैकुंठातून आशीर्वादाची वर्षा करत असेल की आपल्या गावामध्ये ज्या भगवान पंढरीनाथाचा उत्सव आपण चालू केला, आपल्या पश्चात आपले सगळे गावचे वारस, आपले सुपुत्र चांगल्या पद्धतीने तो उत्सव चालवित आहे, म्हणून त्यांना बी एक आनंदच होत असतो. अशा उत्सवामध्ये ज्यांच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी आलो, माझा तर काही परिचय नाही बघूनच. परिचय कसा होत असतो, आपण काय वारकरी माणसं, वारकऱ्यांना जे बी आश्रय देईल त्यांच्याशी जे हरी झाला, जेवता का बसता का बस असा परिचय झाला. आमचे वैकुंठवासी गुरुवर्य कृष्णाजी बाबांनी आमचा आश्रम आहे बघा, डोंगरगाव तालुका बदनापूर जिल्हा जालना. आमचा मोठा आश्रम आहे. आश्रमात जवळजवळ 200 गायी माझ्याकडे, जवळजवळ 40-50 अनाथ साधक की ज्यांना कोणी सांभाळू शकत नाही. म्हणून हे सगळं पंढरीनाथच करतो. पण एक निमित्त कारण तुम्हाला परिचय द्यायचा म्हणून कसा तरी परिचय द्यायला लागलो. काही अनाथ बालक आहे, गौमाता आहे, आणि अशा पद्धतीने आमच्या आश्रमाचे अनेक उपक्रम आहे. त्यामध्ये भगवान पंढरीनाथाकडे आषाढीच्या वारीनं आम्ही जातो. 300-400 जवळ 400-450 लोक राहतात. तर ती दिंडी घेऊन आम्ही जात असतो. मग दिंडीच्या आरंभ काळामध्ये आम्ही पाहायला लागलो, बा आम्हाला कोण जागा देईल, कोणी आश्रय देईल का, कोणी जेवू घालेल का, अशा पद्धतीने आपण पाहत चालतो. आणि महाराज हे जे काही भगवान पंढरीनाथाकडे जात असताना जितके हे वाटाचे जितके मंडळी वैष्णव इतकी सुंदर व्यवस्था करतात. सर्व मंडळी सुंदर त्या ठिकाणी चहा पाण्याची, नाश्त्याची, जेवणाची, अगदी त्यांचे सर्व म्हणजे कर्मयोग पाहून त्यांच्या चरणी 3 वेळा मला नतमस्तक व्हावं असं वाटतं. अशा पद्धतीने सगळीच मंडळी. आणि त्यामध्ये आम्हाला प्रश्न पडला होता इथं आता नेमकं इथं काय करावं. पण आदरणीय भाऊंचे जे वडील आहे, आदरणीय अरुण भाऊ, आम्ही त्यांच्याशी भेटलो की आज म्हणजे त्यांच्या संदर्भात काय बोलावं, की अघटित घटना त्यांच्या संदर्भात 1-2 घडल्या एकदम अलौकिक. आम्ही त्यांना विचारलं, भाऊ आम्हाला आता इथं थोडा आश्रय पाहिजे होता. त्यांनी सांगितलं, काय हरकत आहे महाराज, बिलकुल आम्ही त्याच्यासाठीच आहे. नुसता आश्रय नाही, आम्ही भोजनाची बी जबाबदारी देऊन टाका आणि 1-1 ने 2-2 दिवस देऊन टाका, अशा उदार अंतकरणाने त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि आम्ही त्या ठिकाणी प्रतिवर्षी येत असतो. अगदी त्यांचा सर्व परिवार त्या ठिकाणी, दीपक भाऊ असतील, अरुण भाऊ असतील, आमचे प्रमोद भाऊ आहे आणि त्यांची आई तर त्यांच्या आईला असंच होतं की आमची दिंडी आली म्हणजे साक्षात पांडुरंगच आला काय, की 2-4 दिवसापासून त्यांची तयारी असते. अशा पद्धतीने आमचा परिचय त्या ठिकाणी झाला. आणि ह्या वर्षी तर काही दिवसापूर्वी एक विलक्षण घटना आमच्या कानावर आली आणि त्यांनी सांगितलं, महाराज तुम्हाला यायचं इकडं. म्हटलं चला आता काहीतरी निमित्त, आम्ही काय कीर्तन प्रवचन करणारे माणसं, तुम्ही काहीतरी कोणत्या तरी निमित्ताने आम्हाला बोलवलं का आम्ही येणार. म्हणून त्या ठिकाणी हे जे आदरणीय अगदी सर्व वारसा जपणारे सप्त्याचा यांनी सर्वांनी मिळून फोन केला. ही काय कमिटी असेल गावातले सगळेच मंडळी, त्यांनी त्या ठिकाणी फोन केला आणि सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीने आणि भाऊच्या वतीने या ठिकाणी येणं झालं. विठाल आणि ही मला वाटतं 6व्या दिवसाची का 6व्या दिवसाची सेवा माझ्याकडे दिलेले, माझ्यासोबत आलेले ते एक मोठे कथा भास्कर आहे, मोठे कथाकार आहे. यूट्यूबला तुम्ही सर्च केलं तर सचिन महाराज वेताळ नाव टाकलं तर ती मोठी त्यांच्या कथा त्या ठिकाणी मोठ्या ठिकाणी होतात. ती बी आमच्या आश्रमात राहतात. ती माझ्यासोबत आली, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कृष्ण कीर्तनकार आहे. आता हे सगळे मंडळी, मी नवीन आहे पण माझ्या दृष्टीने तुम्हाला मी तुकोबर आहे म्हणणार, कुणाला नामदेव महाराज म्हणणार, कुणाला त्या ठिकाणी अशा पद्धतीने सर्व स्तवनीय वंदनीय सगळी मृदंगाचारी असतील, आमचे PT मास्टर, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ही सगळी मंडळी आहे. तुमच्या सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि हा अभंगाचा एक सुंदर पद्धतीने भाव तुमच्या समोर मर्यादित वेळेमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतो. विठाल अभंगाचा भाव खूप सुंदर आहे. तुकोबारायचा अभंग आहे. तुकोबाराय या अभंगातून आपल्या सर्वांना विनियोग शिकवत. काय विनियोग म्हणजे जीवन जगण्याची कला. माणसाने कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, त्याला त्या क्षेत्रातलं मॅनेजमेंट करता आलं पाहिजे.
त्या क्षेत्रातलं व्यवस्थापन करता आलं पाहिजे. काय मॅनेजमेंट जर जमलं तर माणूस मातीचं बी सोनं करतो. विठाल विठाल. म्हणून या अभंगातून संसारातले काही सूत्र सांगतात आणि परमार्थातले बी काही सूत्र सांगतात. महाराजांना विचारलं का हो महाराज आम्ही संसार कसा करावा, अभंगाचं पहिलं छंद. काय संसाराच्या संदर्भात त्या ठिकाणी सांगत आहे. संसार कसा करावा, संसार करत असताना जीवन कसं जगावं. पोटापुरते काम, काम म्हणजे संसार. आवश्यकतेपुरता संसार करावा. जितक्या आपल्यावर जबाबदाऱ्या, त्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी जितका अर्थस्रोत आपल्याला पाहिजे तितक्याच पद्धतीने संसार करावा. राहिलेला सगळा वेळ रामचंद्र प्रभूच्या भक्तीमध्ये होतावा. तो रामचंद्र प्रभू आपल्या घरी आला पाहिजे, आपल्या गावात आला पाहिजे. जोपर्यंत राम आपल्या घरी येत नाही तोपर्यंत आपल्या घरातला कलह, डिप्रेशन, ओढताण या सगळ्या गोष्टी गायब होणार नाही. कळतं? घर घर ज्याच्यात आपण राहतो त्याला काय म्हणतात? घर म्हणतात. जसं ह्या घरात आपण राहतो तसं ह्या बी घरात आपण राहतो. काय हे बी काय राहण्याचं घरच आहे. ह्याच्यामध्ये कोणी 20 वर्ष राहतं, कोणी 25 वर्ष, कोणी 50 वर्ष, कोणी 60 वर्ष, कोणाकोणाची शताब्दी होते. काय पण इथं आपण राहायला आलेलो आहे. कोण कधी जाईल सांगता येत नाही. म्हणून त्या ठिकाणी ह्या बी घरामध्ये जोपर्यंत राम येणार नाही तोपर्यंत हे घर पवित्र होणार नाही. जिकडं तिकडं रामाच्या संदर्भातच चर्चा. असं का? कारण रामासारखा राजा नाही झाला. काय अयोध्येच्या गादीवर अनेक राजे लोक होऊन गेले, पण रामासारखं राज्य कुणाचंच राज्य नाही. काय त्याच गादीवर कमी राजे झाले का? आपण रामायण नेहमी ऐकता. जवळजवळ अयोध्येच्या गादीवरले जर राजे सांगायचे तर कथाकाराला 1.5-2 दिवस लागतील. इतके राजे लोक त्याच्यावर होऊन गेले, पण सगळ्या राजाला सोडून त्या ठिकाणी रामाच्याच संदर्भात काय इतकं बोललं जातं? कारण रामासारखं राज्य कुणालाही जमलं नाही. रामाची प्रजा बघा, किती सुंदर प्रजा,
किती सुंदर जीवन. रामराज्याची काय विशेषता होती 2 मिनिटात तुम्हाला सांगून जातो. रावणाचा पराजय करून आल्याच्या नंतर रामचंद्र प्रभूंनी अयोध्येमध्ये 11,000 वर्ष राज्य केलं. किती किती 1100 नाही बरं का, किती 11,000 वर्ष राज्य केलं. कसं होतं रामजीचं राज्य ऐका. रामजीच्या राज्याच्या संदर्भात 18 श्लोकातून महर्षी वाल्मिकी सांगत आहे. किती श्लोकातून? 18 श्लोकातून. कसं होतं? 11,000 वर्षामध्ये एक बी स्त्री विधवा नाही झाली. बघा कसं राज्य होतं. 11,000 वर्षामध्ये एक बी स्त्री विधवा नाही झाली. 11,000 वर्षामध्ये एक बी बापाच्या अगोदर मुलगा नाही मेला. ज्या घटना घडायला लागल्या 11,000 वर्षामध्ये कधी अनावृष्टी नाही, कधी अतिवृष्टी नाही, कधी संकट नाही, कुठं कधी कलह नाही. हे राम राज्यामध्ये अशी शेती पेरावली जात नव्हती. शेती पेरायचं काम पडत नव्हतं. शेतीमध्ये बीज पहिलेचे ऑटोमॅटिक शेती उगायची. राम राज्यामध्ये हे जो समुद्र आहे की ज्याच्यामध्ये रत्नाची खाण आहे, तो समुद्र ऑटोमॅटिक वरती रत्न आणून टाकायचा. सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक होत होत्या. असं कधी बी संकट येत नव्हतं. विठाल विठाल. आता जे संकट प्राप्त झालं ना विश्वावर, इतकं भयंकर संकट यायला लागलं. आता कोणतं वर्ष चालू आहे? 2032 पर्यंत भरपूर लोक मरणार आहे. तुम्हाला असं काही चाटा नाही हाणत मी. जे महापुरुष भगवंताशी कनेक्टेड आहे, जे रोज देवाशी बोलतात, चर्चा करतात, संवाद करतात, त्या महापुरुषांनी एका मताने सर्वांनी सांगितलं काय संकट विश्वावर पहिलं. बघा आता सध्या विश्वाची 7.5 ते 8 अरब लोकसंख्या सध्या, आणि 2032 पर्यंत 70% लोक मरणार. किती? 70%. 30%च लोक राहणार आहे. त्याच्यामध्ये भारताचे 72 कोटी लोक राहणार आहे. किती? हे ना बाकीचे. हे कोरोना सारखं नाही होणार. आता आस्तिकाला झाला, नास्तिकाला झाला, असला खेळ नाही. आता चेहरा पाहून कार्यक्रम होणार. कसा? चेहरा पाहून. ज्याच्या गळ्यात माळ आहे, कपाळाला चंदन आहे, अंतकरण पवित्र आहे ना, अंतकरणात देवाचं चिंतन आहे, इतकेच लोक जिवंत राहणार आहे. बाकी सगळी मरणार आहे. सगळी लोक खोटं नाही बोल. तुम्ही प्रेमानंद बाबाचं ते बरेच असे महापुरुष आहे की ते सोशल मीडियावर सध्या जिकडं तिकडं त्यांचा बोलबाला आहे. काय इतके लोक मरणार आहे. म्हणून ज्यांना वाटतं 32 कोटीत आपला बी नंबर लागावा, त्यांनी मग घालून घ्या माळ. नसली तर काय कपाळाला चंदन लावायला आरंभ करावा. काहीतरी प्रातःकाली उठून देवाचं चिंतनाला आरंभ करावा. काय नाहीतर हे असं होणार आहे ना. आता काय होणार आहे? कोणी म्हणल त्या दिवशी मी असंच सांगितलं, त्यांनी सांगितलं महाराज तुम्ही काही चाटा आणता. म्हणलं काय झालं? त्यांनी सांगितलं सगळे संतांनी सांगितलं की 4,32,000 कलियुगाचं आयुष्य आहे आणि आत्ताशी 5,000 वर्ष नाही झाली. कसं काय 5,000 वर्षामध्ये लोक मरणार आहे? त्यांना सांग. म्हणलं बाबा ते तुझं बी ठीक आहे, पण माणसाचं आयुष्य किती? म्हटलं माणसाचं आयुष्य किती? 100 वर्ष आहे ना. मग 100 वर्ष कोण जगायला लागलं? जर 20व्या वर्षापासून ढोसाला चालू केली ते 100 वर्ष जाईल का? काय जे दोष जी परिस्थिती शेवटच्या टप्प्यात यायला पाहिजे नव्हती कलियुगाच्या, ती आरंभ टप्प्यातच आली. त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या घटना घडतात. विठाल आणि ऐका पुढची भविष्यवाणी लय महत्वाची. त्यांनी सांगितलं ह्या तर घटना घडणार आहे, पण सगळ्यात जास्त भारतातलेच लोक राहणार. हे ना इकडचे चायनावाले साप खाय, विंचू खाय, भेंडके खाय, माशा खाय, झुरळो खाय, काही हे असे काही बी खाणारे लोक हे कोणत्या दगडात जाऊन त्या ठिकाणी दडणार किंवा त्यांचा कसा सर्वनाश होणार तुम्ही पाहताय. ज्या काही भविष्यवाणी केल्या त्याच्यामध्ये सांगितलं हे 700 वर्षापूर्वी लिखित आहे. जगन्नाथपुरीच्या एका महापुरुषांनी लिहून ठेवलं होतं. हे भविष्य कधी लिहिलंय? 700 वर्षापूर्वी लिहिलंय. त्यांनी इंग्रज किती तारखेला येणार, किती तारखेला राज्य सुरू करणार भारतात ते बी सांगितलेलं आहे. कोरोनाची तारीख सांगितली, भारत पाकिस्तान फाळणी, बांगलादेश फाळणी, हे सगळं लिखित आहे त्याच्यामध्ये. आणि हे बी लिखित आहे की 3रं महायुद्ध सुरू होईल विश्वामध्ये. सुरू झालं का नाही? जे लोक गायीचा आदर करत नाही,
जे लोक धर्माचा आदर करत नाही, जे देवाला मानित नाही, ते असे नास्तिक लोक आपसामध्ये लढून मरणार, ते सगळे देशाचे नैनाट होणार. अशा पद्धतीची भविष्यवाणी त्यांनी लिहिली. विठाल म्हणून त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीकडे पाहता आपल्या ठिकाणी सद्गुण धारण करावे. काय, जर राम आपल्या घरी यावे तर काय करावं? आपल्या ठिकाणी सद्गुण, कारण पूजा सद्गुणाची होत असते. अवगुणाची पूजा झाली कधी ऐकलं का तुम्ही? पूजा कोणाची होती? सद्गुणाची पूजा होत असती. असं कधी गावात ऐकलं का तुम्ही? 20-25 पेताडी एकत्रित आले. किती? 20-25 पेताडी एकत्रित आले आणि त्यांनी चर्चा केली. आपल्या सगळ्यामध्ये शिरोमणी पेताड कोण आहे? सगळ्यात जो बिना पाण्याची 4-5 हाणतो क्वाटरी, आपण काय करू? त्याचा उद्या सत्कार करू गल्लीमध्ये. काय, आणि सर्वांनी आले, बॅनर लावले, त्या ठिकाणी सत्कार त्याचा सोहळा केला, मोठा सोहळा साजरा केला. सर्वांनी फोटो काढले, त्याची स्टेटसला ठेवली आणि मोठा सोहळा साजरा केला. असं कधी झालं का? घडली कधी घटना? अवगुण्याची पूजा होत नसते, पूजा नेहमी सद्गुणाची होत असते. पूजा नेहमी आध्यात्मिक व्यक्तीची होत असते. म्हणून आपल्या ठिकाणचा नास्तिकपणा या देवाच्या चिंतनाने घालवावा आणि आपल्या ठिकाणी आस्तिकत्व प्रगट व्हावं. विठाल म्हणून जीवन जगण्याचे सूत्र महाराज या अभंगातून सांगत आहे. या अभंगाकडे पाहिल्याच्या नंतर समग्र विश्वाचं 4 पद्धतीनं वर्गीकरण आपल्याला करता येईल. किती पद्धतीनं? 4 पद्धतीनं. या विश्वामध्ये एक वर्ग असा आहे की जो केवळ संसारच करतो. काय करतो? नुसता संसार करतो. तो देवाला मानित नाही. कायचं काही, हे लोक काही सांगत, कशाचं नामस्मरण, कशाचा देव? देव आहे तर दाखवा. मग तो काय म्हणतो? देव आहे तर दाखवा. इंद्रिय अतीत वस्तू तो मानित नाही. त्याचं काय राहतं? फक्त खायचं प्यायचं आयुष करायची. काय जीवनात काय करायची? आयुष. आयुष काही फुकट होत नसते. आयुषला काय लागते? पैसे. सांगितलं पैसे संपल्यावर त्यांनी सांगितलं कर्ज काढू. पैसे संपल्यावर काय करायचं? ऋणम कृत्वा. काय? यावत जीवम सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुत. जोपर्यंत शरीर आहे, काय, जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत आयुष करायची, आणि पैसा संपला की कर्ज काढायचं. त्यांनी सांगितलं कर्ज कुठपर्यंत काढायचं? मरूस तर कर्ज काढत राहायचं, लोन काढायचं, अमुक काढायचं, जमू काढायचं. सांगितलं मग शेवटी द्यावं लागेल. मरून जायचं. मग मेल्यानंतर परत कुठे यावं लागत नाही, जावं लागत नाही. म्हणजे आहे तोपर्यंत आयुष करायची. मी म्हणतो आयुष कर, त्याच्याबद्दल काही वाद नाही. खूप आयुष करावी, खूप दुनियादारी करावी, पण एखाद्या दिवशी या मंडपात येऊन बस. एखाद्या दिवशी माळ बी धारण करून बघ. एखाद्या दिवशी पंढरीनाथाची वारी बी करून बघ. तुम्ही सगळ्या गोष्टी करा. तरुण म्हणतात हे जीवन परत परत भेटत नाही. इकडं जाऊन पाय, तिकडं जाऊन पाय. पण कधी कधी आळंदीला जाऊन पाहिलं पाहिजे, कधी कधी पंढरपूरला जाऊन पाहिलं पाहिजे, कधी कधी हनुमानजीच्या त्या ठिकाणी चरण सानिध्यात येऊन पाहिलं पाहिजे. कधी कधी सकाळी येऊन त्या ठिकाणी एखाद्या वेळेला 11 वेळा हनुमान चालिसाचा बी पाठ करून पाहिला पाहिजे. हनुमानजी असं दैवत आहे महाराज. हनुमानजी असं दैवत आहे की असं कोणती मनोकामना तुमच्या अंतःकरणात असू द्या, कसल्याही पद्धतीची आणि कसलंही संकट असू द्या, तुम्ही फक्त हनुमानजीची जसं अनुष्ठान, जशी साधना करायची सांगितली तशी करूनच बघा. बरेच बाबा लोक हनुमानजीची साधना करून मोठाल्या रिद्ध्या त्यांनी प्राप्त केल्या आणि त्यांचं सगळे विश्वामध्ये नाव अलौकिक होत आहे. विठाल म्हणून महाराज या अभंगातून जीवन जगण्याची कला सांगतात, जीवन जगण्याचे सूत्र सांगतात, एक जीवनाचं मॅनेजमेंट सांगतात. आणि जीवनाचं मॅनेजमेंट सगळ्याला जमन सांगता येत नाही. काय जीवनाचं मॅनेजमेंट व्यवस्थापन कसं केलं पाहिजे तुम्हाला 4-2 उदाहरणं सांगतो, म्हणजे लक्षात येईल. विठाल कारण हे शरीर परत परत भेटत नाही. काय सगळ्या गोष्टी परत परत भेटल तुम्हाला, पण गेलेले क्षण हे कधी परत भेटणार नाही तुम्हाला. कोणी कोणी बघा, अहो काही लोक नुसतं संसारच करत बसतात. एक माणूस नुसतं जीवनभर पैसेच कमीत बसला. काय जीवनभर नुसते पैसे कमवले, तो असा खोऱ्याने पैसे वाढाच. कसा? खोऱ्याने. त्याच्यापाशी इतकी संपत्ती पण शेवटी लोड शेडिंग झाली, खाली पडला.
आणि त्याच्या लक्षात आलं की साला आपण जीवनभर नुसता संसार केला, आपण देवाचं चिंतन नाही केलं, आणि शेवटी मग त्याला यम दिसायला लागले, यमाचे दूत दिसायला लागले. त्याच्या लक्षात आलं, त्याला वाटलं आपण काहीतरी आपल्या पैशाच्या बळावर, संपत्तीच्या बळावर काहीतरी वशिला लावा ब्रह्मदेवाशी. मग त्यांनी वशिलेबाजी केली. सांगितलं ब्रह्मदेवाला, सांगितलं ब्रह्मदेवा, माझ्या जीवनामध्ये मी चिंतन नाही केलं, भक्ती नाही केली, माझं जीवन असंच व्यर्थ गेलेलं आहे. मग त्या ठिकाणी माझी अशी इच्छा आहे, मी तुम्हाला 60,00,000 कोटी देतो. किती? 60,00,000 रुपये. इतके पैसे माझ्यापाशी मी तुम्हाला देतो. आणि माझ्या लक्षात आलं, नाही ऐकेले हरिकीर्तन, नाही केली पुराण श्रवण, या अशा पद्धतीने मी जीवन जगलो. त्या ठिकाणी मला काय करा, फक्त 6 महिन्याचं आयुष्य द्या. देऊ शकतील? देईल का? बरं 6 हप्त्याचं द्या, 6 दिवसाचं द्या. तो काय द्यायला लागला? 60,000,00,000 रुपये द्यायला लागलो. मग मी भेटू शकतं का? ब्रह्मदेवानं सांगितलं 6 दिवस काय, 6 घंट्याचं देत नाही तुला, 6 मिनिटं तर देत नाही. अरे तू काय 60,00,000 सांगायला लागला? तू जर पृथ्वीच्या भारोभार जरी सोनं दिलं मला, मेरुतुल्य पृथ्वी दिदल्या सुवर्ण न मिळे एक क्षण मनुष्य देह, असं अलौकिक हे जीवनाचं आयुष्य अनमोल क्षण आहे. म्हणून ते आपले क्षण अशाच ठिकाणी ओतले पाहिजे की ज्याने भगवान प्रसन्न व्हावा. विठ्ठल विठ्ठल. म्हणून ज्याला वाटतं की जिवंत शरीरामध्ये बी आनंदित राहावं आणि या संसार सगळा संपून टाकावा. संसार करू करू मराया आलो ना. तुम्ही संसार करू करू आंबट झाल्या का नाही? सगळे काम तेच, कापस वेचू वेचू, हे सगळे दुनियादारी करू करू. बरं कोणाला वाटत आता संसार थांबला पाहिजे? कोणाला वाटलं पाहिजे? आता भांडे धुवायचं कामच नाही पडलं पाहिजे. इथून पुढं कापूस वेचाचं कामच नाही पडलं पाहिजे. इथून पुढं कोणतंच असं म्हणू शकतं कोणी? इथं म्हणू शकतं का? संसारात नाही म्हणू शकत, पण परमार्थात आल्यानंतर म्हणू शकतं. तुकोबरायांनी देवाची भक्ती केली, चिंतन केलं, आणि त्यांनी घोषणा केली की आता माझ्या जीवनातलं काम संपलं. काम नाही, 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 चालू पायी कामा, झालो पायरी 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 कामा. नाही काम नाही, झालं पायरी कामा, झालं पायरी कामा, झालं पायरी कामा. काम नाही, काम नाही, झालं पायरी कामा, झालं पायरी कामा, झालं पायरी कामा. आता माझ्या जीवनातलं काम संपलं म्हणू शकतं कोणी? संसारातला माणूस. संसारातला माणूस नाही म्हणू शकत, पण जो या धर्ममंडपात येईल, संतांचे वचन धारण करील, संतांचा उपदेश धारण करील आणि तसं जीवन जगल, त्याच्या जीवनातला संसार संपत असतो. जिवंत शरीरामध्ये भगवंताशी कनेक्टेड झालेला माणूस, त्याचा उत्साह वेगळाच असतो, त्याची एक शोभा वेगळी असते, त्याची आनंदाची झलक वेगळी असते. म्हणून या सगळ्या गोष्टी करून घेतल्या पाहिजे. आणि हे ज्ञान, ही संस्कृती केवळ आपलीच बरं का. एक पाश्चात्य कोणी तत्ववेत्ता होऊन गेला मोठा, की ज्याचं नाव सॉक्रेटिस होतं. काय तो सॉक्रेटिस ज्या वेळेला भारतीयाच्या संदर्भात लिहितो, तो म्हणतो भारतासारखी संस्कृती, भारतासारखं तत्वज्ञान कुणाकडेच नाही, की जिवंत शरीरामध्ये सगळं दुःख संपवता येतं आणि भगवंताचा साक्षात्कार करून घेता येतो. म्हणून याच्यासाठी बी आपण प्रयत्न केले पाहिजे. म्हणून संसार कसा केला पाहिजे सांगितलं. पोटापुरते काम, आवश्यकतेपुरता संसार करावा, राहिलेला सगळा वेळ देवाचं चिंतन करावं, भक्ती करावी आणि त्या जीवनामध्ये साधन करावं. का हो महाराज, आम्ही साधन काय केलं पाहिजे? भगवत साक्षात्कारासाठी साधन काय केलं पाहिजे? अभंगाचं कारण त्याची करी, कारण त्याची करी, कारण त्याची
चर्चा केली तुकोबारायांनी. मग आम्ही साधन काय केलं पाहिजे? आपल्या इथं साधनाची कमी नाही बरं का. ज्याला जशा पद्धतीचं साधन पाहिजे तशा पद्धतीचं साधन उपलब्ध आहे. आणि असे साधन आहे महाराज. पण बाकीच्या साधनामध्ये आपण पडू नये. कारण आपल्याला सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या. सगळ्या जबाबदाऱ्या पाडीत ज्याला भगवंताचा साक्षात्कार करून घ्यायचा त्यांनी केवळ नाम चिंतन भक्ती करा. नाम संकीर्तन साधन पैसोपे. 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 जळतील पाप जन्मांतरीचे. जळतील पाप जन्मांतरीचे. जळतील पाप जन्मांतरीचे. जळतील पाप जन्मांतरीचे. नलगती सायास जावे वनांतरा. 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 वा वा वा, टाळी वाजवा. बघा, देवाचं चिंतन आपल्या जीवनात दाखल झालं की ती परिवर्तन कसं आणतं. विष्णोर नाम वै पुंसाम कश्मलम आपण उदत पुण्यमुत्पादयच्च ब्रह्मादि स्थान भोगात विरतिम अत श्री गुरोः पददुंब भक्तिम तत्त्वज्ञानंच विष्णोः यह मृत्युभ्रांती बीजंच दग्ध्वा सर्वानंद बोधी महतीच पुरुषम स्थापयित्वा निवृत्तम. देवाचं नाव आपल्या जीवनात आलं. आपल्या अनेक मनोकामना असतात की हे भेटावं ते भेटावं, अमुक व्हावं तमुक व्हावं. सगळ्या मनोकामना पूर्ण करत करत भगवंताचं नाम साक्षात्कार कसं करून देते या श्लोकामध्ये सांगितलं. सर्वात अगोदर ज्या वेळेला आपण पवित्र अंतःकरणाने एखादं साधन करतो परमार्थामध्ये, तर ते देवाचं नाव सर्वात अगोदर आपल्या जीवनातलं पाप घालवतं. कश्मलम आपण उदत नामस्मरण चालू केलं. विठ्ठल 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 करून पाहिलं पाहिजे. कधी कधी बसून पाहिलं पाहिजे. पवित्र आसनावर बसून पाहिलं पाहिजे. हे सगळं संसार सोडून पाहिला. जो सोडायचा ना, सोडाची प्रॅक्टिस बी केली पाहिजे. काय सोडाची 4-2 महिन्यातून एखाद्या दिवशी बसून गेलं पाहिजे. पंढरपूरला महिन्यातून एकदा चंद्रभागेत जाऊन बसलं पाहिजे. तिथं बसून त्या ठिकाणी मोबाईल घरीच ठेवून गेलं पाहिजे. इथं मोबाईल ठेवून गेल्यानंतर तिथं मडत जातं नुसतं माणसाचं. तिथं गेल्यावर मी पांडुरंगासमोर हलो, बापरे, तिथं बी हलो. काय कधी कधी ह्या गोष्टी करून पाहिल्या पाहिजे. वाळवंटात बसलं पाहिजे, पुंडलिकासमोर बसलं पाहिजे आणि या जो संसार सोडाची प्रॅक्टिस केली पाहिजे. असं ठरवलं पाहिजे की ज्या देवाने इतक्या सगळ्या गोष्टी मला दिल्या त्याच्या संदर्भात काहीतरी कृतज्ञता भक्तीचा उदय झाला पाहिजे. त्याच्या संदर्भात काही ना काही नामस्मरण केलं पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी एखादा दिवस विठ्ठल 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 किती, 1 दिवस. उद्या मग कोण करीन बरं, महिन्यातून एकदा कोण करीन. असं महिन्यातून 1 दिवस देवाला देऊन टाकायचं. म्हणजे देवाचं चिंतन करायचं. कोणी म्हणे का करायचं बरं त्यात चिंतन? काय दिलं त्यांनी? काय दिलं? त्यांनी जे दिलं ना त्याच्यामुळे आपण जिवंत आहोत. काय हे शरीर जे चालतं फिरतं बोलतं, आपण जे डोळ्यांनी पाहतो, आपण डोळ्यांनी रूपाला पाहतो, कानाने शब्द ऐकतो, पायाने चालतो, या सगळ्या गोष्टी कशावर चालू आहे माहितीये का? देवाने आपल्याला जीव दिला म्हणून चालू आहे. कशामुळे चालू आहे? जेने हा जीव दिला दान, जेने हा जीव दिला दान, जेने हा जीव दिला दान,
जेणे हा जीव दिला दान. तयाचे करीन चिंतन, तयाचे करीन चिंतन, तयाचे करीना चिंतना, तयाचे करीना चिंतना. जगत जीवन नारायण, जगत जीवन नारायण, जगत जीवन नारायण, जगत जीवन नारायण. गायीन गुण तयाचे, गायीन गुण तयाचे, जोया भीवरेच्या तीरी दोया भीवरेच्या तीरी, जोया भीवरेच्या तीरी, दोया भीवरेच्या तीरी. तुकोबराय म्हणतात मी 24 घंटे 12 महिने त्याचं चिंतन करतो. का? कारण त्यांनी मला जीव दिलाय. जीव कळतो का? जीव जीव जीवामुळे आपण जिवंत आहोत. एकदा का शरीरातला जीव निघून गेला ना, लोक याला पेटून देतात. पेटून काय? आद्यगुरु शंकराचार्यांचे जीवाच्या संदर्भात काही श्लोक आहे. चरपटी स्तोत्र नावाचं एक स्तोत्र आहे. त्याच्यामध्ये काही हास्यास्पद श्लोक आहे. आद्यगुरु शंकराचार्य म्हणतात, देवाने दिलेला जीव जोपर्यंत या शरीरात आहे तोपर्यंतच लोक आपल्याला जे हरी करतात, राम राम करतात, विचारतात, चहा घ्या, बसा, सगळी विचारपूस करतात घरातले लोक. आणि एकदा का जीव निघून गेला लोक याला पेटून देतात. ज्या जीवामुळे आपण जिवंत आहोत ते जीवच देवाने दिला आपल्याला. बरं झालं त्याची लोड शेडिंग करत नाही तो जीवाची. जसं विद्युत मंडळावाले काय करतात, लोड शेडिंग करतात 8 घंट्यासाठी 10 घंट्यासाठी. जीवाची लोड शेडिंग केली तर काय होईल बरं? काय होईल? 8-8 घंट्यासाठी लोक मरून पडतील. आता माझी जर लोड शेडिंग याच्यात आली कीर्तनात, मी 8 घंट्यासाठी मरून पडल. काय? एखादा गाडी चालवत असला आणि त्याची लोड शेडिंग आली तर मरून. एखादा शौच विधीला गेला तिकडच बाथरूम मध्ये मरून पडल. असं व्हायला पाहिजे. लोकांच्या लक्षात तरी येईल. कोणी नास्तिक म्हणे काही चाटा आणता तुम्ही, देवाने दिला. देवाने नाही दिला. मग एखादा जर मेला, मरू नये बा कोणी. एखादा मेला मग ब्रह्मांडातल्या कोणत्या बाजारात जीव भेटतो तो आणावा आणि त्याला जिवंत करून दाखवा बा. पुढचे असे श्लोक आहे माता भगिनी. शंकराचार्य म्हणतात, जोपर्यंत शरीरात जीव आहे तोपर्यंत त्याच्याशी व्यवहार होतो. आणि जीव निघून गेला की पत्नी सुद्धा त्या शरीराकडे पाहून घाबरते. पत्नी भार्या बिभ्यती तस्मिन काय, घाबरत का नाही? कोण घाबरत नाही बरी? सांगा बरं मला, कोण घाबरणार नाही? माणूस मेल्यावर, आता एखादीची कोणी मरू नाही बा, पहिलंच सांगितलं लाखो वर्ष जगा. पण प्रयोग सांगतो, एखादीचा मिस्टर जर मेला, मेला मरू नये, मेला. आता किती वाजले? 10:30 वाजले. संध्याकाळी मेला. संध्याकाळी लोक जाळीत बांधून ठेवतात. श्लोकातलं तुम्हाला अनुवाद करून दाखवायला लागलं बरं. श्लोकात काय आला त्याला काय करते संध्याकाळी लोक? बांध येते कोण बरं? पळून जातो का देऊ? त्याला असं बांध येतात. आणि बांधल्यानंतर संध्याकाळी मेल्यावर इतक्या माता भगिनी रडतात की सकाळी जाळेपर्यंत त्याच्या पशीच राहतात. आणि तेच नुसतं रडण्याचा असते टून ऐकला पाहिजे. काय काय म्हणतात, बापरे, त्याला काही म्हणतात. ठीक आहे. आणि आपण जर गेलो ना कोणी तिथं मनधरणी करायला, हे काय आमच्या गल्लीतले तथाकथित कोणी वारले, आम्ही तिथं गेल्यानंतर जास्तच वरडायला लागल्या त्या सगळ्या. मला तर भयंकर भीती वाटायला लागली. पण नवल काय, एखादीचा मिस्टर मेला की तिच्यावर एखादा प्रयोग करून पाहायला पाहिजे गावकऱ्यांनी. तिला सांगितलं, बाई आता वाजले 10:30, सकाळी 10:30 वाजता याला जाळीणार आहे, 12 घंटे तुझ्या हातात आहे, तू फक्त एकटी याच्यापाशी थांबायचं. आम्ही कोणीच थांबणार नाही. एकटीलाच बसवायचं आणि लाईट बंद करून टाकायची, बाहेरून कडी लावायची. बसता नाही म्हणायला लागले त्या. एक बी सगळे म्हणायला लागले नाही. म्हणजे बघा तुमच्यावर काय प्रेम येते. विठाल विठाल. बरं मी तुम्हाला विचारतो, का बसणार नाही तुम्ही? काय परेशानी तुम्हाला? इतके तुम्ही 50-50, 60-60, 80-80 वर्ष त्यांच्या सोबत घातले,
एका रात्रीन काय परेशानी व्हायला लागली? काय परेशानी व्हायला लागली? त्याचं उत्तर एक याच्यातला काय निघून गेला? कोणी दिलता त्यो? देवाने दिलता. मग देवाचे किती उपकार आहे बरं आपल्यावर? आपण का चिंतन करू नये त्याचे? काय महाराजांनी कारण सांगितलं की ज्याने हा जीव दिला दान तयाचे करीन. मी त्याचं चिंतन का करायला लागलो? कारण त्याच्यामुळे जिवंत आहे, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी चालू आहे. इतके देवाचे उपकार आहे आणि त्या देवाचं आपण साधन केलं पाहिजे. मग साधन काय केलं पाहिजे? कारण ते हेची करी चित्ती पांडुरंग धरी. कारण म्हणजे साधन. साधन कोणतं करायचं? चित्तामध्ये पांडुरंगाला धरायचं. विठाल जे काही अशा लोकांसाठी हा अभंग आहे. आपल्या वाट्याला आलेल्या जबाबदाऱ्या बी पार पाडायच्या आणि भगवंताचा बी साक्षात्कार करून घ्यायचा. अशा लोकांनी बाकीच्या साधनात पडू नये बरं का. त्यांनी फक्त नामचिंतन भक्ती करावी, बाकीच्या साधनात पडू नये. ज्ञानेश्वर महाराज लिहितात बाकीचे साधनं किती कठीण आहे त्याच्यासाठी 64 ओव्यामध्ये सांगतात. किती? 64 ओव्यामध्ये जवळजवळ 350 उदाहरण देऊन ज्ञानोबा सांगायला लागले. काय किती कठीण आहे बाकीचे साधनं. परी तक्षकाची फडे ठाको निकैतो मनी काडे कै नाकीचा केशू जोडे शुंभाचिया तेने तो वविजे तरीच लेनी लेविजे ये रवी काय असिजे रिक्त कंठी. माऊली म्हणतात एक नाम चिंतन भक्ती साधन सोडून बाकीच्या साधनाला लागणं किती कठीण आहे. काय कुठं तक्षक नावाचा सर्प आहे म्हणतात. तक्षकाची फणे फाडोनी कै तो मणी काढे. तक्षक नावाचा सर्प आहे म्हणतात. तक्षक माहिती तुम्ही भागवत कथा ऐकणार आहे. भागवत कथेमध्ये तक्षक नावाचा सर्प येत असतो. त्याच्या संदर्भात चिंतन येतंय. काय तो राजा परीक्षितीला चावण्यासाठी दंश करण्यासाठी तो तक्षक तो भारतात नाही राहिला. आता कुठं आहे तो? साधनं किती कठीण आहे बाकीचे. तक्षक नावाचा सर्प शोधायचा आणि त्याच्या फण्यामध्ये कोणता मणी राहतो म्हणतात. तो मणी काढायचा. तो भारतात नाही, तो कुठं ऑस्ट्रेलियाच्या जंगलात म्हणतात. तिथं जायचं. विजा भेटला पाहिजे. पहिल्यांदा युद्ध चालू आहे. कायचं काय सगळं अवघड परिस्थिती. तिथं जायचं, त्या जंगलात जायचं आणि त्या तक्षक नावाच्या सर्पाचा शोध घ्यायचा. ते 10 फुटाहून ते 20 माणसावर फेकून मारतो. तो जाळून टाकतो माणसाला. झाडं तर झाडं जाळीतो. त्याचा फणी फाडायचा आणि त्याच्यातला काय काढायचा? मणी काढायचा. आणि मणी काढून मग भारतात यायचं. कुठे यायचं? भारतात यायचं. आणि मग शुंवाचा शोध घ्यायचा. कशा शोध घ्यायचा? शुंव कुत्र नाही बरं, शुंवाचा शोध घ्यायचा आणि शुंवाच्या नाकातला केस उपटायचा. काय उपटायचा? केस. आणि त्याच्यात तो मणी तेने तो वविजे त्याच्यात काय करायचा? वावाचा गळ्यात बांधून सगळ्या गावात मिरायचं. किती सोपं आहे बरे. काही कठीण आहे याच्यामध्ये? काय कठीण आहे मला सांगा? काही कठीण आहे का? मग कोण करू शकतं सांगा बरे? हाय कोणी तयार? हे जसं हे प्रयोग करणं हे जितकं कठीण आहे तितकं ग्रस्ताश्रमी माणसाला नाम चिंतन भक्ती सोडून दुसऱ्या साधनाला लागणं कठीण आहे. विडाल ही नाम चिंतन भक्ती चित्ती पांडुरंग धरी ही नाम चिंतन भक्ती आहे. महाराजांनी सांगितलं आम्ही तुम्हाला सांगायला लागलो अशातला भाग नाही. आम्ही सुद्धा हीच भक्ती केली की आम्ही सुद्धा हृदयामध्ये एक धरीला आम्ही रखू माईचा पोती आम्ही रखू माई एक धरीला चित्ती एक धरीला चित्ती एक धरीला एक धरीला 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 एक धरीला एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती
आम्ही तुम्हाला सांगत लागलो अशातला भाग नाही. आम्ही सुद्धा ते साधन केलं की जे तुम्हाला सांगायला लागलो. चित्तामध्ये पांडुरंगाला धारण करायचं याला म्हणतात भक्ती. याला काय म्हणतात? कोणती तरी भक्ती केली पाहिजे माझ्या. हित ते करावे देवाचे चिंतन, 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 हित ते करावे देवाचे चिंतन. करुणिया मन एकविध, करुणिया मन एकविध, करुणिया मन एकविध, करुणिया मन एकविध. सकळांच्या पाया माझे दंडवत, 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 माझे दंडवत. वा वा, टाळी वाजवा. हित कशात आहे माहिती का? हित ते करावे देवाचे. देवचिंतनालाच भक्ती म्हणतात. म्हणून हृदयामध्ये देवाला धारण करायचं. चित्तामध्ये, चित्तात कस का देवाला धारण करायचं बरं? चित्तामध्ये महाराज भक्तीचं स्वरूप सांगत असताना चित्ती पांडुरंग धरी. चित्तात पांडुरंग धरणं म्हणजे पहिला चित्ताचा शोध घ्यावा लागल. चित्त कळतं का? चित्त कुठे बरं आपलं सध्या? कुठे चित्त? कुठे कुठे बरं चित्त? बरं चित्त इथं असतं का इथं असतं का कुठं असतं? खाली इथं असतं. कुठं असतं बरं चित्त? इथं इथं असतं का? चित्त कशाला म्हणतात बरं? जे चिंतन करतं त्याला काय म्हणतात? अंतकरणाची वृत्ती एकच असते, एकच अंतकरणाची वृत्ती, पण त्याला वेगळी वेगळी नावं येतात. ज्या वेळेला ती अंतकरणाची वृत्ती संकल्प विकल्प करते, कीर्तनाला जाऊ नको, जाऊ नको, जाऊ की नको, असं सुरू झालं की समजायचं मन म्हणा तिला गेलंच पाहिजे. कारण तिथं गेल्याशिवाय कल्याणाचं साधन समजणार नाही. त्याला बुद्धी म्हणा काय. आणि एखाद्या वस्तूच्या संदर्भात अहंकार धारण करत असेल त्याला अहंकार वृत्ती म्हणा. आणि तीच अंतकरणाची वृत्ती ज्या वेळेला चिंतन करते. आपण चिंतन करतो का नाही? संसारामधलं करतो का नाही? या शेतात किती काय पेरलं आता? 40 एकर सोयाबीन. इकडं कापूस किती आहे? 60 एकर. इकडं काय लावलं तुम्ही आता? इकडे काय लावलं? केळी लावल्या. इकडं मोसंबी. मग ती असं एकटाच माणूस चालता चालता असं बोटू म्हणजे राहतो. करतो का नाही? चिंतन चालू राहतं का नाही? कोणीच नाही राहत समोर. चिंतन करतो का नाही? याला बी चिंतन म्हणतात, पण हे संसाराचं चिंतन आहे. संसाराचं चिंतन नाही करायचं नाही सांगितलं. अनात्मचिंतनम त्यक्त्वा कश्मलम दुःख कारणम चिंतय आत्मा आनंद रूपम यन्मुक्ते हे कारणम. देवाचं चिंतन केलं पाहिजे, देवाचं स्मरण केलं पाहिजे. ज्या वेळेला हे चित्त संसाराचा विषय सोडून आपल्या चित्ताचा विषय देव बनवतं आणि हृदयात देवाचं चिंतन सुरू होतं, अशा पद्धतीचं चिंतन करणे त्याला काय म्हणतात माहितीये का? भक्ती. किती प्रकारची भक्ती सांगितली माहितीये का तुकोबरायांनी? भागवतात किती प्रकारची भक्ती सांगितली बरं? 9 प्रकारची. विष्णू पुराणामध्ये 64 प्रकारची. कुठल्या तरी भक्तीमध्ये कुठल्या तरी एक व्यवस्थेत बसलो पाहिजे आपण. आपली कोणतीच भक्ती नसते, आपली असती चॅप्टर भक्ती. आपली भक्ती कोणती? आपण डोकं असं लयतो की देवाला फसवायला निघतो. एका माणसाने काय केलं? नवस केला. नवस काय केला? नवस. नवस काय केला? त्यांनी सांगितलं देवा लग्न होऊन जवळजवळ 20 वर्ष झाले. एक तर लग्न होत नव्हतं, निकून तिकून लग्न झालं. लग्न झालं, मूल नाही बाळ नाही. कारण झाड लावलं जोपर्यंत त्याला फळ फुली येत नाही तोपर्यंत आनंद आहे का? सांगितलं देवा. त्यांनी नवस केला, देवा माझ्या नवसाला जर तू पावला
तर मी काय करेन, मी एवढा श्रीमंत नाही, गरीब माणूस आहे बा, काही नाही माझ्याकडे, शेती गीती नाही, एकच कारोड आहे. कारोड कळते का तुम्हाला? कारोड 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 कळते का? वासरी एवढी एक कारोड आहे माझ्याकडं. मला जर मुलगा झाला तर कारोड विकून तुझ्या दानपेटीत पैसे टाकेल. कशा संदर्भात सांगतो? चॅप्टर भक्ती. देवाने नवस ऐकला व त्याला काय माहिती काय झालं, पण तेवढ्या 2 वर्षामध्ये सुंदर मुलगा झाला. त्याला बी आनंद वाटला. नवस देव नवसाला पावला, त्याला बी आनंद वाटला, पण नवस फेडायचा. पण नवस जेव्हा केला तेव्हा ती कारोड अशी कृश होती, कृश. आणि नवस फेडाची वेळ आली तर तू कारोड अशी चमकली ना शरीरावर, अशी ती एकदम भरवी आली आणि नेमकं व्यायला झाली कारोड. आता बाळ देणार ती. त्याला वाटलं साला नवस करून जरा फसलोच आपण, कारण आपल्याकडे दुसरं तर काही नाही काय. पण तिने डोकं लावलं. त्याला म्हणतात चॅप्टर भक्ती. त्याला वाटलं पैसे तर देवाला जाऊ द्यायचे नाही आणि नवस तर पूर्ण करायचं. आता नवस काय केलता? नवस काय केला होता? कारोड विकून तुझ्या दानपेटीत. मग घेतला कारोड, घेऊन निघाला बाजाराला. इथं कोणता बाजार आहे तुमच्याजवळ? बार्शी. निघला बार्शीच्या बाजाराला. पण कारोड विकायला निघाला, पण नुसती कारोड नाही घेतली, सोबत एक मांजर बी घेतली. सोबत एक मांजर घेतली, दोन्ही घेऊन निघाला. काय बाजारात गेला. आता ती नवीन व्यायला झालेली कारोड. कोणाला वाटतं बा दूध म्हणजे सध्या गिरगाईचं अमृत आहे, आपल्याला त्या ठिकाणी कारोड भेटावी, दूध खायला भेटावं, उद्याच घरी दूध चालवं. प्रत्येक मनुष्याच्या अंतकरणात इच्छा राहते. तिथं भीड झाली सगळी त्याच्या अवतीभोवती. काव केवढ्याला दिली कारोड, केवढ्याला कारोड, कशी कारोड? त्यांनी सांगितलं कारोड विकायला आलो, पण मला पहिलं समजून घ्या, नुसती कारोड नाही विकणार, कारोडी सोबत जो माझी मांजर घेईल त्यालाच कारोड देईल. लोकांना वाटलं पागल आहे काय की हो, मांजर घ्यायची कारोड घ्यायची. काही लोक गेले, 50% लोक निघून, पण काही होते. त्यांनी सांगितलं विचारपूस करायला काय हरकत आहे का हो? मांजर केवढ्याला आहे? सांगितलं 50,000. मांजर केवढ्याला? 50,000. आणि कारोड सांगितलं 100 रुपयाला. व्यायला झालेली गाय केवढ्याला? आणि कारोड. आता घेणाऱ्याला वाटलं कशाचे तरी पैसे द्यायचे, कारोडीचे म्हणून देणे तर मांजरीचे म्हणून देऊ. त्यांनी सांगितलं हे धरा 100 रुपये, ही धरा कारोड. त्यांनी 100 रुपये घेतले आणि हे खिशात घातले, कारोड देऊन टाकली. ही धरा, कारण मांजर जो घेईन त्यालाच माझी. सांगितलं हे धरा 50,000, ही धरा मांजर. 50,000 घेतले, हे खिशात घातले. घरी नाही गेला, तसाच आला मंदिरात. नवस केलता ना, गणपती बाप्पाला नवस केलता, कारोड विकून पैसे टाकेल. कारोड विकली. मग आता केवढ्याची? 100 रुपयाची नोट काढी आणि दानपेटीत टाकली. गणपती बाप्पान डोक्यालाच हात लावला. बापरे, इतकं डोकं चालवलं, कारोड विकून पैसे टाकले, 1 रुपया येऊ द्याल नाही मला. विठाल विठाल. याला म्हणतात चॅप्टर भक्ती. जास्त चॅप्टरपणा जास्त दिवस टिकत नसतो. भगवंताचं ध्यान चिंतन त्या ठिकाणी प्रामाणिक पद्धतीनं केलं पाहिजे. देवाचं चिंतन केल्याच्या नंतर सर्वात अगोदर आपल्या हृदयातलं जीवनातलं पाप निघून जातं. पापाचा परिणाम कलह, डिप्रेशन, ओढता, संकट हे सगळं कशामुळे येतात? पापामुळे आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी उपस्थित होतात. देवाचं नाम काय करतं? पाप घालवतं. घेतना घेतना विठोबाचे, घेतना घेतना विठोबाचे, पर्वत जळतील पापाचे, पर्वत जळतील पापाचे, पर्वत जळतील पापाचे. घेतना घेतना विठोबाचे, पर्वत जळतील पापाचे, पर्वत जळतील पापाचे. कसलं बी समस्या असू द्या, कसलंही पाप असू द्या, कसलाही प्रतिबंध असू द्या, नामचिंतन सुरू केलं की ते समस्या, ते संकट निघून जातं. नामचिंतन संकटावर संकट आणणारं हे देवाचं चिंतन आहे. म्हणून पाप जातं, परत पुण्य निर्माण होतं, आपल्या अंतकरणामध्ये वैराग्य निर्माण होतं संसाराच्या संदर्भात, आणि आपल्या अंतकरणामध्ये साधूविषयी दया निर्माण होते.
म्हणून ह्या सगळ्या गोष्टी नामचिंतनाच्या बळावर होत असतात. म्हणून आपण बी त्या ठिकाणी देवाचं चिंतन केलं पाहिजे. चित्ती पांडुरंग धरी कारण ती हेची करी, चित्ती पांडुरंग धरी म्हणजे देवानी त्या ठिकाणी हृदयाने देवाचं चिंतन करणे, चित्ताने देवाचं चिंतन करणे याला म्हणतात हृदयस्थ भक्ती. विठ्ठल का हो महाराज, भक्ती कोणी बी करू शकत नाही ना. काय भक्ती चिंतन करण्यासाठी पहिलं काय लागतं? पुण्य लागतं. या मंडपात कोणी बी येईल का? देवाच्या मंदिरात कोणी जाईल का? कोण जाईल देवाच्या मंदिरात? देवाचं चिंतन कोण करील? ज्याच्या ठिकाणी पहिलं पुण्य आहे. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल का आवडायला लागला, धर्ममंडपात का जावं वाटायला लागलं, देवाची पूजा का करावी लागलं अशी वाटायला लागलं, कारण त्याच्या ठिकाणी काहीतरी पहिलं पुण्य आहे. पुण्याशिवाय एखाद्या नास्तिकाला मी 1 कोटी रुपये देतो, त्यांनी फक्त एकदाच राम म्हणून दाखवायचं, एकदाच विठ्ठल म्हणून दाखवायचं. महाराज नाही म्हणू शकत, तो नाही म्हणू शकत, कारण त्याच्याकडे काय नाही, पुण्य नाही. पैसा आहे पण काय नाही. आणि पैसा सगळीकडे कामा येत नाही. काय पैशाचा लय माहोल लय जास्त दिवस नसतो. काय पैसा एकदा मनुष्य मेला ना, अहो कोणी विचारित नाही हो. खूप विचित्र परिस्थिती. अहो मी ज्या वेळेला लहानपणी, मी जवळजवळ 10 वर्ष काशीला राहिलो. किती वर्ष? 10 वर्ष. आता लहानपणी घरची बिकट परिस्थिती, म्हणजे आई वडील लहानपणी वारलेले. मी काही दिवस त्या स्मशानभूमीमध्ये काम केलं. कुठं? स्मशानभूमीमध्ये. काशीमध्ये मणिकर्णिका नावाचा एक घाट, कोणी ऐकून असेल काय? अनेक असे घाट आहे 4-5. त्या ठिकाणी आम्हाला शास्त्री फायनल, आचार्य फायनलला काही पैसे भरावे लागायचे त्या काळामध्ये. त्या काळात पैसेच नव्हते. सगळ्यात कमी दिवसामध्ये 4-2 दिवसामध्ये तिथंच जास्त पैसे भेटायचे. म्हणजे एक प्रेत जाळण्याचे जवळजवळ त्यावेळेला 400-500 रुपये भेटायचे. किती? 400. माणसाने कुठं नाही गेलं तरी स्मशानभूमीत जाऊन आलं पाहिजे एकदा. काशीला एखाद्या वेळेला शिवजीच्या मंदिरात नाही गेलं तरी चालतं, मग कुठं जाऊन आलं पाहिजे? कुठं गेलं पाहिजे? स्मशानभूमीत गेलं पाहिजे. तिथं सगळ्या गोष्टी कळत्या. तिथं माझ्या ठिकाणी जे वैराग्य निर्माण झालं, काय आम्ही ज्या वेळेला संध्याकाळी असं झोपायचो, डोंबारी लोक, ते डोंबारी लोक, ते डोंबाऱ्याच्या लोकांमध्ये आम्ही असं झोपायचो. सकाळी उठेपर्यंत अशी मुर्द्याचा ढिगार लागायचा. मुर्द्याचा अशी मुर्दी एकावर एक अशा थप्प्या लागेल राहायच्या. आणि सकाळी तेवढी जाळाची राहायची. तिथं म्हणजे माचीसची काडी वडाचं कामच नाही. विस्तण्यात ते मुर्दा त्या ठिकाणी पेटायचा. म्हणजे विस्तू विजतच नाही तिथला. काय आणि नवल ऐका, 70% मुर्दी पार्सल यायची. काय पार्सल, सोबत कोणीच नाही, कोणीच नाही. आणि त्यांचा बायोडाटा यायचा की ये यांच्याकडं 25 कोटी संपत्ती होती, 25 कोटीचे मालक होते, कोणी 40 कोटीचा मालक होतो, कोणी 10 कोटीचा, सोबत कोणीच नाही. कारण त्यांचा मुलगा एक विदेशात, मुलगी अमुक, हे तमुक, हे सगळं असं. कोणीच नसल्यामुळे काय पाठवलं? पार्सल. पार्सल मुर्दा जाळाचे आम्हाला जास्त पैसे भेटत. सोबत कोणीच नसले तर मग 900-1000 रुपये तेवढी 4-2 जणाला भेटायची. आणि त्यावेळेला लक्षात आलं, इतके मोठे संपत्तीवान हे लोक, यांच्या सोबत शेवटी कोणीच नाही. अशा पद्धतीची काळाची हे ओढे पडल बाजवा, काळाची हे ओढे पडल बाजवा, काळाची हे ओढे पडल बाजवा, काळाची हे ओढे पडल बाजवा. सोडविना तेव्हा माय बापा, सोडविना तेव्हा माय बापा, काळाची हे उडे पडेल भाजव्हा, काळाची हे उडे पडेल भाजव्हा, काळाची हे उडी पडेल भाजव्हा, काळाची हे उडी पडेल भाजव्हा. वा वा, टाळी वाजवा. अशा पद्धतीने ही सगळी परिस्थिती आहे. म्हणून आपण आपल्या ठिकाणी असलेल्या जबाबदाऱ्या, कर्तव्य हे सर्व पार पाडीत 24 घंट्यातून 1 घंटा का होईना पण देवासाठी काढावा.
देवाचं चिंतन करावं अशा पद्धतीचा या ठिकाणी संकेत तुकोबरा या अभंगातून देत आहे. म्हणून त्या ठिकाणी पुण्याशिवाय परमार्थ करू शकत नाही. म्हणून त्या ठिकाणी तिसऱ्या चरणामध्ये सांगतात की प्रारब्धी प्रारब्धी हेवा हेवा प्रारब्धी हेवा प्रारब्धी हेवा प्रारब्धी हेवा जोडी देवाची ती सेवा. प्रारब्धामध्ये अशी उत्कृष्ट इच्छा निर्माण करावी की जे देवाची सेवा करतात आपण नाही करू शकत, आपल्याकडे पुण्य नाही, तर जे करतात त्यांच्या सोबत जावं आणि अशी उत्कट इच्छा धारण करून त्या ठिकाणी सेवा करावी. हनुमानजीची सेवा करा, रामजीची सेवा करा, पंढरीनाथाची सेवा करा अशा पद्धतीने. आणि ही सेवा हे चिंतन असं तसं नाही, तन मन धन बुद्धी ओतून करा. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे बळ 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 बुद्धी वेचूनी सफळ बुद्धी वेचुनी सफळ कारण ते हेची करी कारण ते हेची करी कारण हेची करी कारण हेची करी चित्ती पांडुरंग धरी चित्ती पांडुरंग पांडुरंग धरी पांडुरंग 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 धरी पांडुरंग धरी चित्ती पांडुरंग धरी कारण ते हेची करी कारण ते हेची तुका म्हणी बळ बुद्धी वेचोनी सकळ कारण ती हेची करी
चित्ती पांडुरंग धरी साधन कसं करावं, तन मन धन ओतून त्या ठिकाणी कुठल्याही क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर जसं साधन करायचं सांगितलं किंवा ज्या कर्माने ते कार्यामध्ये यश प्राप्त होईल अशा पद्धतीने तन मन धन ओतून त्या ठिकाणी ते साधन केलं पाहिजे, अशा पद्धतीचा अभिप्राय तुकोबराय या भंगातून प्रगट करतात. आणि कीर्तन चिंतन हे अंतःकरण पवित्र करण्याचं साधन असतं, जीवनाला दिशा देणारं साधन असतं. तसं मला विनोद करायची सवय, पण हे सगळे मंडळी अगदी शुद्ध वारकरी सगळ्या गोष्टी पाहून पंढरीनाथाचं दर्शन करून आलो. असं वाटलं की काहीतरी मार्मिक चिंतन करावं. हे रोजच चालू राहतंय, हशिक मजा, सासूनं काय सांगितलं, सुनानं काय सांगितलं, ह्या गोष्टी सगळीकडे चालू राहत्या. पण आज पंढरीनाथाचं दर्शन घेतलं, ताक पिटी विठोबाच्या मंदिरात बसलो आणि त्या जगदंबेचं थोडं चरित्र ऐकलं की तिच्या जीवनामध्ये साक्षात पंढरीनाथ ताकपीठ खायला यायचं, त्यांची द्यायचा. हे सगळं ऐकून अतिशय आनंद झाला. आपल्या बी जीवनामध्ये पांडुरंग आला पाहिजे आणि पांडुरंग येण्यासाठी लई संसार सोडायची गरज नाही. आहे त्या ठिकाणी आपल्या वाट्याला आलेलं काम करत करत काही संताला कटणी करून देव भेटला. काय केलं त्यांनी? कटणी केल्या लोकांच्या, देव भेटला का नाही त्यांना? काही ना गाडगे मडिले, गाडगे घडवले, त्यांना देव नाही भेटला, त्यांनी देवाला कामाला ठेवलं, घर ठेवलं का नाही? काही साधू असे की त्यांनी शेती सोडून कुठंच नाही गेले, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, शेतामध्येच काम केलं आणि देव त्यांना शोधित आला तिथं. काय त्यांचा शोध घेत आला आणि देव त्यांना शेतात येऊन भेटला. म्हणजे आपल्या वाट्याला आलेलं वंश परंपरेचं काम ते टाकायची काही गरज नाही. ते काम करत करत आपण भगवत अर्पण बुद्धीनं जर कर्म केले तर तुम्हाला देवाकडे जायची गरज नाही. सुखे येतो घरा नारायण, अशा पद्धतीचं. पण देवाच्या कायद्यात राहिलं तर विठाल विठाल. म्हणून अशा पद्धतीने या ठिकाणी कीर्तनाची वेळ संपूर्ण संपलेली आहे. 9 ते 11, आता बरोबर 11 वाजलेले आहे. अशा पद्धतीने सर्वांना धन्यवाद द्यावे तेवढी कमी आहे. लोक, मला वाटत होतं काहीतरी फवारे हाणावे, पण तुमचे चेहरे पाहिले, सगळ्या गोष्टी पाहिल्या की लोक चिंतनीय आहे, चिंतन ऐकणारे. कारण मी पाहिलं की जवळजवळ 28 वर्ष या सप्त्याला झालेत आणि याचे मार्गदर्शन आशीर्वाद काही छोट्या छोट्या महापुरुषाचे नाही. अशा महापुरुषाचे आशीर्वाद ज्या उत्सवाला आहे तिथं उगाच हाशिक माझ्या माणसाने करू नये, कारण ते महापुरुष नाराज होतील, त्यांचे पूर्वज नाराज होतात. अशा पद्धतीने यूट्यूबला आमचं जर नाव सर्च केलं तर सगळे हाशिक मजाची येईल. त्याच्यामुळे असं वाटलं आज की आज काही हाशिक मजा, कोणाला काय म्हणायचं तर म्हणा, पण आज हाशिक मजा करणार नाही, काहीतरी देवाचं मार्मिक चिंतन करण्याचा प्रयत्न केला. अतिशय आनंद वाटला. आणि अगदी त्यांच्या संदर्भात काय बोलावं की अगदी अनेक वर्षापासून आम्ही पंढरीनाथाकडे जातो. आमच्या दिंडीची अतिशय प्रसन्न पद्धतीने सेवा करतात. आम्हाला जेवायला म्हणजे ते आम्ही मुक्कामाची वाट पाहून असतो की वैद्यवस्ती कधी येईल. काय अतिशय चांगल्या पद्धतीने थाटामाटामध्ये 2-2, 4-4 स्वीट आयटम राहते, 2-3 भाज्या राहत्या. काय सांगावं तुम्हाला महाराज, आम्ही घरून निघल्यानंतर आम्ही आमचे वजन मोजितो. पंढरपुरा जाईपर्यंत 4-4, 5-5 किलो वजन वाढत आहेत आमचे. आता चालल्याने वजन कमी झाले पाहिजे ना, वजन वाढत आहेत. कारण वाटाने असा थाटमाट आहे आणि इतके सगळे लोक प्रसन्न पद्धतीने सेवा करतात. हे सगळे मंडळी अतिशय वंदनीय स्तवनीय. त्यामध्ये हा परिवार, वैद्य परिवार, अतिशय स्तवनीय वंदनीय आहे. अगदी त्यांच्या संदर्भात आणि पांडुरंगाने कृपा केली बा. काय जीवनामध्ये जे सोहळे होत असतात, ज्या काही घटना घडत असतात, देवाच्या कृपेने आणि आपल्या कर्मयोगेने घडत असतात. म्हणून त्यांच्या जीवनामध्ये अशी घटना घडली की आता त्यांचं तुम्हाला तर सगळं माहिती आहे, मी बी ऐकून की इतक्या लीड नाही सांगता जिल्ह्यात कोणी नाही आलं, अशा पद्धतीची लीड. आणि ते तर झालेत, परत जिल्हा अध्यक्षाचं बी पद भेटलं का नाही. म्हणून अगदी त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मी भगवान पंढरीनाथाच्या चरणी प्रार्थना करतो, हनुमानजीच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांच्या कार्यकाळामध्ये ज्या बी गोष्टी अगदी भरपूर सगळं जिकडं तिकडं विकास व्हावा, देव प्रसन्न व्हावं, गाव प्रसन्न व्हावं, सगळी पंचकृषी प्रसन्न व्हावी. अशा पद्धतीने आमच्या दिंडीची अनेक दिंड्याची सेवा त्यांच्या हातून व्हावी
अशी मी पंढरीनाथाच्या चरणी प्रार्थना करतो. या सप्ताहाची कमिटी असेल, जे काय असेल, सगळे मंडळी धावपळ करणारे अगदी त्यांच्या बी चरणी मी नतमस्तक होतो. कारण सगळे उत्साहित होऊन कोणीतरी पुढं आल्याशिवाय उत्सव चालत असतो का? उत्सव चालत नाही महाराज. म्हणून अगदी तुम्ही सर्व मंडळी अतिशय स्तवनीय वंदनीय आहात. पुनश्च एकदा हे मृदंगाचारी यांच्यासाठी बी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अगदी हे सगळे जे गाणारे मंडळी आहे हे भगवंताचे अत्यंत लाडके, त्यांच्यासाठी बी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आजचे जे यजमानी आहेत सौजन्य बी तुमच्याकडेच आहे, म्हणून अगदी त्यांच्यासाठी बी एकदा जोरदार. दीपक, अरुण भाऊ वैद्य, अगदी म्हणून अगदी आमचे सोपदार महाराज यांच्यासाठी बी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि हे अभंगवाणी चॅनल याला सबस्क्राईब करा, घंटी वाजायला विसरू नका. अशा पद्धतीने अगदी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि अगदी झालेली सेवा. आणखी काही राहिलं का? माईक सिस्टीमवाल्यासाठी बी टाळ्या वाजल्या पाहिजे. सुंदर माईक सिस्टीम महाराज काय हो. म्हणून झालेली सेवा पंढरीनाथाच्या चरणी, हनुमानजीच्या चरणी आणि सर्व गावकऱ्याच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. आणि याच ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली. चला बाबा. तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोले रे पुढे वेडे वा पुढे उत्तर करा समापरा महाराज.